सुषमा अक्का अंधारे या महाराष्ट्र भगिनीचं ठाण्याच्या खासदार नरेश म्हस्के यांच्याशी नेमकं काय वैर आहे ते तर देवालाच ठाऊक. देवालाच ठाऊक म्हणजे परमेश्वराला ठाऊक. आजकाल देवा हा शब्द उच्चारला, देवा म्हटलं की सगळ्यांना देवाभाऊ फडणवीस आठवतात. आता आमच्या अक्का आणि नरेश म्हस्केंच्या वादामागचं मूळ कारण काय हे सुद्धा देवाभाऊंना माहिती आहे असं म्हटलं तर गोंधळ उडायचा नाही का. कारण आजकाल अक्का असतील, विश्वप्रवक्ते असतील, खुद्द नंबर 1 CM असतील, हे सगळे देवेंद्रजींच्या भजनी लागलेले दिसतात. त्यांचं गुणगान गाय करतात. विश्वविख्यात वर्तमानपत्राचे जगदविख्यात संपादक संजय राऊत तर थँक्यू देवाभाऊ अशा शीर्षकाचा अग्रलेख काय लिहितात. सुषमा अक्का देखील देवेंद्रजींच्या मुत्सद्दीपणाचा गुणगौरव करताना थकता थकत नाहीत. पण अक्कांची ही तारीफ यासाठी आहे की त्यांना वाटतंय देवाभाऊंनी, देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेची कोंडी केली आहे. ते जमेल तिथं जमेल तसं शिंदेंना कट टू साईज करतायत. मुख्यमंत्री असताना जे एकनाथ शिंदे 24/7 लाईमलाईटमध्ये दिसत होते त्या शिंदेंना आता अडगळीत टाकून दिल्यासारखं झालंय. हा जावई शोध अक्कांनीच लावलाय आणि त्यामुळे त्या देवाभाऊंवर प्रचंड खुश आहेत. पण आपला मूळ मुद्दा राहिला बाजूला. शीर्षक वाचलं ना तुम्ही, नरेश म्हस्के छपरी, राजू वाघमारे छपरी. ही काय भानगड आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर म्हस्केंसारख्या खासदाराला अक्का मागे छपरी बोलल्या होत्या. म्हणजे यांचं कसं आहे, टीव्हीवरच्या एखाद्या डिबेटमध्ये समोरच्या पक्षाचा एखादा प्रवक्ता जर त्याची टिमकी वाजवायला लागला तर त्याला तू छपरी आहेस, तुझी लायकी काय असं म्हणायचं आणि पळून जायचं. मागे एकदा नरेश म्हस्के हे सुषमा अक्काला चांगलं ताई ताई करत बोलत होते. पण त्यांना उद्धव सेनेत प्रवेश करण्याआधी शिंदे सेनेची ऑफर होती, यावरून त्यांच्यात जो खटका उडाला होता. त्यानंतर नरेश म्हस्के तू तर गद्दार आहेस, आता तू खासदार झालायस, ही छपरीगिरी सोड, आता बंद कर, असं काही बाई त्या परळल्या आणि चक्क तो शो सोडून पळून गेल्या होत्या. आता कालही विलास बडेच्या बडे मुद्दे या कार्यक्रमात उद्धव ठाकरे त्यांचे खासदार सांभाळू शकतील का या विषयावर मोठी गहन चर्चा सुरू होती. उभाटांच्या सेनेच्या प्रवक्त्या म्हणून सुषमा अक्का तयारच होत्या. त्या समोरच्याची अशी लय बेकार इज्जत काढतात हे चांगलंच माहीत असलेले भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाणही होते. या चर्चेत अजित चव्हाण हे अक्कांना एवढे टरकून बोलताना दिसले की शिंदे सेनेच्या राजू वाघमारेंच्या कमेंट्समध्येही अजित चव्हाण बोलत होते मध्ये मध्ये. एकंदर भाजपा आणि उभाटा सेना यांच्यात दिलजमाईचं एक नवं प्रकरण या चर्चेतून समोर आलं काल. अक्कांची विचारधारा उजव्या विचारांच्या प्रवाहास कधीही समांतर जाणार नाही, म्हणून त्यांना आम्ही कधीच आमच्याकडे या असं बोलणार नाही हे सांगणारे अजित चव्हाण अक्कांना बरे वाटले. पण डॉक्टर राजू वाघमारेंनी बोलायला सुरुवात केली, त्यांची एक कमेंट झाली तर त्यावर अक्कांनी वाघमारेंची बौद्धिक पातळीच काढली. वाघमारेंच्या कमेंट्सला उत्तर देण्या इतक्याही पातळीची किंवा लायकीची ती कमेंट नव्हती. त्यामुळे अशा क्षुल्लक लोकांच्या वक्तव्यावर बोलत नसते आम्ही. ही ती अक्का, सुषमा अक्का. आता आपली बौद्धिक पातळी काढल्यावर राजू वाघमारे भडकले. भडकणारच, साहजिकच आहे. ही जी भडकाभडकी कशी झाली होती नेमकी ते तुम्हीच बघा. एक लक्षात घ्या की ज्यांच्या पाठीला कणाच नाही, जे गावोगाव वेशीवर फिरल्या, सगळ्या पक्षामध्ये गेले, ते आता इकडे बसून जर पाठीच्या कण्याबद्दल बोलणार असतील तर याच्यासारखं राजू वाघमारेची याच्या आधी तुम्ही इज्जत काढलेली आहे आणि राजू वाघमारेची लायकी कळती लायकी सांगितलेली नको. स्टाईल आहे, त्यांनी तुम्हाला दिल्या उचकवरून त्या खुदखुद. राजू वाघमारेने स्वतःची लायकी दाखवलेली आहे. राजू वाघमारे आयुष्यात तुम्ही कधीही इंटेलेक्च्युअल विंगचा राज्याचा अध्यक्ष आहे आपण. राजू वाघमारे लायकी दाखवून त्याच्याबद्दल आभार मानू का? मला असं इतकंच सांगायचं, राजा तू छपरीपणामध्ये जाणार आहे. राजू वाघमारे तुम्ही प्रवक्ते नाही, तुम्ही छपरी कार्य करणार नाही. विषय भरकटतो, वैयक्तिक नको आपण. नाही 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 मी नाही 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 हे कदापि मान्य नाही. तुमचा छपरीपणा चालू राहू द्या राजू वाघमारे. पाहिलं, अक्कांनी राजू वाघमारे हा माणूस देखील छपरी आहे असा निर्वाळा दिलेला आहे. म्हणजे बघा, जे त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप मध्ये पाहिलं असेल, नरेश म्हस्केंनी आमच्याकडे ही बयान नको असं हात जोडून बोललं की म्हस्के छपरी होतात. नरेश म्हस्के सारख्या गद्दार लोकांच्या सोबत जाण्यापेक्षा मी आयुष्यभर शिकवण्या घेईल. नरेश म्हस्के तुमच्यासारख्या गद्दार लोकांसोबत राहण्यापेक्षा मी आयुष्यभर शिकवण्या घेईल. तुमच्यासारखे गद्दार लोक
तुम्ही अत्यंत गद्दार आणि तुम्ही अजिबात नको आम्हाला, अत्यंत कृतज्ञ लोक घेणार पण नाही. लोकांची मला सांगायची गरज नाही. तुमचे प्रयत्न फसलेले आहेत, आम्हाला नको आहेत. विसरलात का? नरेश म्हस्के विसरलात का? नरेश म्हस्के, अहो 50 वेळा तुम्हीच लोणी लावत मला कसं तिकडे नेता येईल याच्यासाठी प्रयत्न करत होता. हलकटपणा सोडा आता. खासदार वागत चला. खासदार असल्यासारखे जरा वागा आणि बोला. खासदार आहात म्हणून छपरीपणा सोडून द्या. हे छपरी वागणं सोडून द्या. सारखं वागणं आणि बोलणं सोडून द्या. खासदार झालात, जरा खासदाराच्या लायकीला शोभणारं वागत आणि बोलत चला. असल्या छपरी चाळ्यांमुळेच लोक तुम्हाला किंमत देत नाहीत. खासदार झाला तरी कुणी तुम्हाला खासदार म्हणायला तयार नाही, कारण तुम्ही खासदार झाला तरी तुमच्या छपरी चाळे काही संपत. सोडा हा छपरीपणा सोडा. नरेश म्हस्के हा छपरीपणा सोडून द्या. ताई तुम्ही नको आम्हाला, असं तो बिचारा बोलला आणि त्याला छपरी करून टाकलं. छपरीगिरी सोडा असं सांगतात. नाटक सिनेमात काम करणाऱ्यांची प्रवक्तेपद सांभाळण्याची खरंच लायकी असते का, हा प्रश्न जेव्हा राजू वाघमारे विचारतात तेव्हाही बाब अजित चव्हाणांनाही झोंबली. ती का झोंबली मला कळालं नाही. ते न्यूज चॅनलमध्ये होते ना, अँकर होते, ते काय नाटक सिनेमातले थोडी होते. त्यांना का झोंबलं माहित नाही. पण अक्कांना हे वाक्य झोंबणारं होतं, 100% झोंबणारं होतं. पालावर नाचणाऱ्या कोल्हाटी समाजातून अक्का येतात. त्यांचे वडील दत्ताराव गुत्ते हे वंजारी समाजातले, तर त्यांच्या मातोश्री या कोल्हाटी समाजातले. तर असं असलं तरी सुषमा अक्का या उच्च शिक्षित आहेत. त्या प्रोफेसर असं बिरुद आपल्या नावापुढे लावतात. शिंदे सेनेत प्रवेश करण्यापेक्षा मी 4 शिकवण्या करीन असं त्या जेव्हा म्हणतात तेव्हाच आपल्याला कळतं की बाई शिक्षिक आहेत. पण त्या आपल्या नावापुढे म्हणजे प्रोप्रायटर नाही, प्रो म्हणजे प्रोफेसर असं लावतात. आपण उच्च शिक्षित सुशिक्षित प्रोफेसर, आणि राजू वाघमारे हा माणूस छपरी, नरेश म्हस्के छपरी. तर नाव राजू असलं म्हणून काय झालं हो? तू काय राजू त्यातला नाहीये. ते पेशानं शिक्षणानं डॉक्टर आहेत. नरेश म्हस्के पदवीधर आहेत. शाखा प्रमुख, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, महापौर असे टप्पे पार करत ते अगदी खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. आता म्हस्केंच्या तुलनेत जर विचार करायचा झाला तर सुषमा अंधारे यांनी आपल्या शिक्षणाचा कुठे वापर केला असेल? कुठे वापर केला तर आई बसली हे सांगण्यासाठी केला. अहो चप्पल घाला, आई बसली. अहो पलंगावर बसा, आई बसली. खा, आई बसली. एवढ्या त्या शिकल्या होत्या की त्यांना बरोबर कळलं आय बसली. मारुती नावाचं माकड लंकेत उडून गेलं तर सीतेला घेऊन का आलं नाही परत, हे विचारण्यासाठी केला. ज्या देशामध्ये मारुती उडून जातो तिकडे श्रीलंकेला उडून जातो, तो जर उडून गेला तर सीताबाईला तो उडूनच घेऊन येत नाही का? यांच्या सिलेबसमध्ये हे शिकवलं होतं. रामराव वनवासात असताना तुम्ही शबरी सोबत हमने तुमको देखा तुमने हमको देखा कुछ हुआ के नहीं हे विचारायला यांचं शिक्षण कामाला येतं. परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? रामराव काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस. अहो रामराव 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की. मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही? बाकीचे छपरी हिंदू देवी देवतांवर अश्लाघ्य भाषेत टीका करून करून भागली आणि आता ही अक्का देवपूजेला लागलीये. आता बोला. तसं पाहायला गेलं तर यांच्या छपरीपणाचे किस्से तर जगप्रसिद्ध आहेत. यांना दौऱ्यावर असताना पंचतारांकित हॉटेलात सोय लागते म्हणे. ते सर्किट हाऊस रेस्ट हाऊस जमत नाही आपल्याला. यांच्या कार्यालयात लावायला एसी सेनेच्या पदाधिकाऱ्याला द्यावा लागतो. फर्निचर शाखा प्रमुखानं पडदे गटप्रमुखानं. वर कुणाची जिल्हा प्रमुख पदावर नेमणूक करायची असेल तर खचास खोके 50. अजूनही बरेच किस्से आहेत. यांच्या विद्यार्थी दशेतल्या प्रवासाचे बरेचसे किस्से आहेत. यांच्या सो कॉल्ड प्रोफेसर कीचे बरेचसे किस्से आहेत. पण या व्यासपीठावरून ते ओंगळवानं प्रदर्शन नको म्हणून कात्री लावतोय त्याला. पण जेवढं काही लोकांसमोर आलंय ते छपरी नाही का वाटत मित्रांनो तुम्हाला? प्रश्न थोडा नाजूक आहे. आपल्याला काय कोणाचं चारित्र्य हनन वगैरे करायचं नाहीये. पण जे लोक दुसऱ्यांना पब्लिक प्लॅटफॉर्मवर छपरी म्हणतात
तेव्हा चालतं का? हे योग्य आहे का? याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय. मित्रो, यावर जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.